अर्थातच राहुलजी गिरुले सर यांचं देखील इथे शुभागमन झालं, त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. तर आपण पाहिलं तर बॅटर्स आलेत मैदानाच्या आतपर्यंत. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या, थोडासा वेग घ्या. यस, एका आत लाईन मध्ये आतमध्ये जायचंय. यस, आजच्या दिवसातला दुसरा सामना आपण पाहणार आहोत. एका बाजूला पीके फायटर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये शिवस्वराज्य स्पोर्ट्स संघ दरम्यान मैदानाच्या आतमध्ये हा दुसरा सामना. सलामीची जोडी बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. अर्थातच आपण पाहिलं तर याच मनेरमाळातून बिलॉंग करणारा खेळाडू आणि ज्या खेळाडूने अनेक स्पर्धांमध्ये ग्रामीण क्रिकेट असेल, त्याचबरोबर शहरी क्रिकेट असेल, खुल्या गटाचं क्रिकेट, लीग पद्धतीचे सामने असतील, आपल्या बॅटिंगच्या आणि बॉलिंगच्या जोरावरती अनेक स्पर्धा ज्या खेळाडूने गाजवल्या आहेत. अर्थातच मनेरमाळाचा आणखीन एक सुपरस्टार खेळाडू लखन काकडे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना पाहायला मिळतोय. आणि त्याच्या साथीने मैदानाच्या आतमध्ये प्रदीपला आपण पाहतोय. लखन आणि प्रदीपची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. हॅलो शेख, हॅलो शेख. चला, दोन्ही संघाचा एक अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवायचा. पंच तोपर्यंत सामन्याला सुरुवात करायची नाहीये. दोन्ही टीम्स आपला एक अतिरिक्त खेळाडू पाठवायचा. चला, शिवस्वराज्य स्पोर्ट्स आपला देखील येऊ द्या एक अतिरिक्त खेळाडू, आणि पीके फायटर्स आपण देखील एक अतिरिक्त खेळाडू पाठवायचा. षटक क्रमांक पहिला हाताळण्याची जबाबदारी अर्थातच विनायक यांच्या खांद्यावरती दिली जाते. गडमुडशिंगीला बिलॉंग करणारा हा खेळाडू आपण पाहतोय सध्याच्या घडीला गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. षटक क्रमांक 1 ची जबाबदारी इथे दिली जाते. सलामीची जोडी अर्थातच लखन गागडे आणि नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अर्थातच प्रदीपला आपण पाहतोय नॉन स्ट्रायकिंग एंड वरती. लखन गागडे निश्चितच या वर्षीच्या हंगामामध्ये पुन्हा एकदा त्याच फॉर्मामध्ये पाहायला मिळतात. चांगला फॉर्मात या वर्षीच्या हंगामामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत.
लीग पद्धतीच्या सामन्यांमध्ये देखील चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळत आले, तर ग्रामीण क्रिकेटमध्ये देखील चांगला खेळ सातत्याने करत आलेत. चेंज ऑफ पेस, पहिला बॉल ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न, दरम्यान डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता इथे मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. निश्चितच एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. डॉट बॉल म्हणजेच काय तर फलंदाजावरती दबाव बनवण्याचा प्रयत्न डॉट बॉलने केला जातोय. आउटसाइड डी ऑफ संकट करण्याचा प्रयत्न यावेळेस विकेट किपर प्रवीण देसाईच्या हातामध्ये विसावतोय, मात्र वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव मिळते आणि या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच आपण पाहिलं तर पुढे सरसावतंय. धावफलक जाऊन पोहोचतंय. अर्थातच श्री गणेश झालाय शुभारंभ धावसंख्येला इथे होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिली धाव धावफलकावरती लखन गागडेच्या विरोधात दूर ठेवण्याचा प्रयत्न त्याच्यापासून इथे पाहायला मिळालाय. अपयश आलंय या चेंडूवरती. हो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिस, जबरदस्त चेंडू इथे पाहायला मिळतो. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळते. काय चेंडू हाताला, निश्चितच आपण पाहिलं तर हा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला, मात्र यावरती देखील गोलंदाजाने बीट केलं. विनायक यांच्याकडे क्षमता आहे. गडमुड शिंगेला बिलॉंग करणारे खेळाडू आहेत. स्ट्राईक गोलंदाज आहेत संघाचे आणि निश्चितच गोलंदाजी देखील चांगली केली, चांगली राहिली आतापर्यंत या मॅच मध्ये. पहिले 2 चेंडू पाहता एकच धाव खर्च केले. अकुट टप्प्याचा बॉल, खराब चेंडू आणि त्यावरती आक्रमकता. लखन गागडेच्या पाठमधून हवाई हल्ला, षटकार. आता चुकी केली. निश्चितच आपण पाहिलं तर थोडासा पाठीमागे केला, हाफ ट्रॅकर चेंडू हाताळला आणि त्यावरती आक्रमकता इथे फलंदाजाने लगेच धारण केले. खराब चेंडूचा समाचार आणि चांगल्या चेंडूला सन्मान हे क्रिकेटचं सूत्र आहे आणि ते सूत्र इथे अवलंबलंय. षटकार ठोकलाय लखन गागडे. याच मनेरमाळा परिसरातील एक विस्फोटक खेळाडू. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर चांगल्या फॉर्मामध्ये आहेत. या वर्षीचा हंगाम गाजवला या खेळाडूने. दुसऱ्या बाजूला विनायक यांचा विचार केला तर पहिले 2 चेंडू कौतुकास्पद हाताळले. निश्चितच दोन्ही चांगले चेंडू मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हर केले, मात्र या चेंडूवरती थोडासा खराब पाहायला मिळाला. चेंडू थोडासा खराब हाताळला आणि त्यावरती लगेचच ती आक्रमकता देखील लखन गागडेने धारण केली. षटकार आणि धावफलक आता मात्र आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतं अर्थातच 30 या आकड्यावरती. 30 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला. लॉफ्ट केलाय, आणखीन एक पुल्ला केलाय. सक्सेसफुल, ब्युटिफुल, डिलाइटफुल, वंडरफुल सिक्सर. जबरदस्त फटका इथे पाहायला मिळाला. अकुट टप्प्याचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा खराब चेंडू हाताळला आणि त्यावरती देखील आक्रमकता इथे धारण केल्या. पुल्ला गुल केलाय. 6 धाव्यांची मोहर इथे लगावली जाते. बॅक टू बॅकचे 2 षटकार आलेत आणि या 2 षटकारांच्या मदतीने 13 या आकड्यावरती धावसंख्या आता जाऊन पोहोचते. 13 ऑन दी बोर्ड. 13 धावा धावफलकावरती. दोन षटकार आलेत बॅक टू बॅकचे. चांगला फटका. पुन्हा एकदा कुटप्पाचा बॉल. यावेळेस देखील फुल सक्सेसफुल झालाय. बॅक टू बॅकचा 3रा षटकारांची हॅट्रिक लखन गागडेच्या माध्यमातून इथे पूर्ण केली जाते आहे. 3 षटकार बॅक टू बॅकचे. पहिले 2 चेंडू गोलंदाजाच्या नावावरती, मात्र त्यानंतरचे 3 चेंडू लखनच्या नावावरती राहिले. दरम्यान 19 धावा धावफलकावरती. एकोणीस आकड्यावरती धावसंख्या. 19 ऑन दी बोर्ड. 19 धावा धावफलकावरती. यस, चांगला फटका इथे पाहायला मिळालाय. खराब गोलंदाजी केली जाते आणि त्यावरती आक्रमकता इथे फलंदाज दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. लखन गागडे. काय या खेळाडूची चर्चा असते याचं उत्तर दिलंय मैदानाच्या आतमध्ये. का खेळाडू चर्चित आहे?
स्विच प्रयत्न यावेळेस आपण पाहिलं तर थोडासा लेझी स्ट्रोक पाहायला मिळाला. डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक 1 ची ते सांगता धावसंख्येचं टोटल 19 आकड्यावरती पहिल्या षटकाच्या अखेरीस फक्त आणि फक्त 19 धावा आपण पाहतोय. तब्बल 19 आकड्यावरती धावसंख्या. पहिले 2 चेंडूवरती फक्त 1 धाव होती, मात्र त्यानंतर 4 चेंडूंवरती तब्बल 18 धावा इथे कुठल्या गेल्या आणि आता धावसंख्या जाऊन पोहोचले 19 आकड्यावरती. षटक क्रमांक 2 मध्ये उमेश आलेत गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. उमेशला आपण पाहतोय. स्ट्राइक एंड वरती प्रदीप पाहायला मिळतात. लेफ्ट हँड बॅटर सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय. यावेळेस आपण पाहिलं तर डाऊन द लेग नटराज स्ट्रोक येण्याचा प्रयत्न वाईटच्या स्वरूपात. पंच उमेश माने सरांचा इशारा. इट्स व्हाईट बॉल आणि एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच 20 च्या आकड्यावरती. 20 ऑन द बोर्ड. 20 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. हा चेंडू देखील जबरदस्त होता. आता चांगला चेंडू इथे हाताला गेला. अशा प्रकारची गोलंदाजी करणं हे गरजेचं आहे आणि ती गोलंदाजी आता करण्याचा प्रयत्न इथे गोलंदाज करतायत. पहिल्या षटकामध्ये काय झालं, किती धावा आल्या ते विसरून आता गोलंदाजी करावी लागणार आणि तोच प्रयत्न इथे केलाय. यावेळेस देखील ऑन साइडला टर्न केलं जात आहे. डीप प्रोटेक्शन आहे. सिंगल कंप्लीट झालाय. दुसरीचा कॉल दिलाय. थांबवलं गेलंय. जबाबदारी घेतलंय स्वतःच्या खांद्यावरती लखन गागडेने. पण पाहिलं तर एक चांगला खेळाडू आहे, विस्फोटक खेळाडू सध्याच्या घडीला ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. या एका सिंगलच्या मदतीने 21 या आकड्यावरती धावसंख्या. 6 चेंडू आणि 18 धावांची खेळी लखनच्या बॅटमधून आले. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 2 अर्धशतक आले. अर्थातच पाहिलं तर प्रशांत घुमाने आणि सेमॉन काळे यांच्या माध्यमातून 2 अर्धशतक. ऑन साइडला टर्न केलं जात आहे. प्रोटेक्शन आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक धावतात, मात्र त्यांना हुलकावणी देत धावा मिळतात पूर्णपणे 4. लखन गागडेच्या बॅटमधून आणखीन एक ब्रँडेड स्ट्रोक चौकार. बावीस आकड्यावरती धावसंख्या. 22 ऑन द बोर्ड. चांगला फटका पाहायला मिळाला. अलॉंग द ग्राउंड पॉवर प्लेचा इथे वापर केला. आडवा बॅटने घेण्याचा प्रयत्न. बॅटच्या आतली कडा घेतले. यावेळेस आपण पाहिलं तर शॉर्ट पाईन लेगचा क्षेत्ररक्षक येतोय. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. यस, धावा रोखाव्या लागतील. पहिलं षटक मागणं होतं. दुसऱ्या षटकामध्ये एक चौकार जरूर आलाय. गुलातला बॉल सर बॅटने मिडॉनचा क्षेत्ररक्षक येतोय. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता इथे होत असताना पाहायला मिळते. या षटकामध्ये प्रयत्न केला. एक चौकार जरूर आला. पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे, मात्र त्या व्यतिरिक्त आपण विचार केला तर गोलंदाजी चांगली राहिले. धावा कमी खर्च आणि जादा चर्चा अशा प्रकारचं षटक हे पाहायला मिळालंय. लॉफ्ट केलाय. फटका फसलाय. मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक नाही आहेत. वाकेट्स एरियामध्ये बॉल पडलाय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि त्या कन्वर्जन मध्ये यश देखील आलंय. 2 धावा पूर्ण झाल्यात. कलेक्शन आणि फेकी देखील करा. बॅकअप देखील करा. तिसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय. 3 धावा कंप्लीट. चौथीचा कॉल आणि ते चौथी धाव देखील मैदानाच्या आतमध्ये पूर्णत्वास आली आहे. 4 धावा इथे पळून पूर्ण केल्या गेल्या. क्षेत्ररक्षण आता खराब झालाय आणि त्याचा फायदा फलंदाजांना मिळालाय. षटक क्रमांक 2 ची सांगता धावसंख्या 29 आकड्यावरती 2 षटकांच्या अखेरीस. यस, 4 धावा धावफलकावरती. 29 आकड्यावरती धावफलक.
सुंदर असा फटका प्रदीप साळुंके यांच्या बॅटमधून. एक मनमाडचे धुरंधर बल्लेबाज प्रदीप साळुंके. कृष्णात मेकेरे आलेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. षटक क्रमांक 2 हाताळण्याची जबाबदारी षटक क्रमांक 3 हाताळण्याची जबाबदारी दिली जाते. अर्थातच याच गडमुडशिंगीचा फिरकीचा जादूगर म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं. तो खेळाडू आपण पाहतोय सध्याच्या घडीला गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. षटक क्रमांक 3 मध्ये कृष्णात मेकेरे अर्थातच सुनू मेकेरे. पहिल्या बॉलवरती चौकार आला, त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळाल्या. हो, कटरसचा चांगला पुन्हा एकदा वापर. फ्लाईट दिली होती, फ्लाईट मध्ये इथे बीट केलाय. यस, डॉट बॉल येतोय. यावेळेस देखील आपण पाहिलं तर थोडीशी फ्लाईट दिली. कटरसचा चांगला वापर, टप्पा पडला, बाहेरच्या दिशेला बळाला आणि इथे डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. हेच गरजेचं आहे आणि तेच दाखवतायत मैदानाच्या आतमध्ये. हो, यावेळेस आतमध्ये आला. जबरदस्त चेंडू, जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. बॅक टू बॅक डॉट बॉल सातत्याने मैदानाच्या आतमध्ये आले आहेत. तीन चेंडू लगातारचे डॉट आले. चौकारानंतर कमबॅक. ओहो, समोरच्या दिशेने ओव्हर कॅच, फॉलो थ्रू मध्ये जबरदस्त झेल पकडलाय. संपला लखन गागडेचा खेळ. काय कॅच पकडली आहे. आजच्या दिवसातली सर्वाधिक चांगली कॅच इथे पकडली जाते. विकेट आले, माघारी पत्ता बळकतोय 34 आकड्यावरती. पहिला धक्का लखन गागडे. बॅक टू दी पवेलियन. 34 धावा, 34. जसं ऍक्शन रिप्ले पाहायला मिळतो. बॅटचा अगदी टोला आदला एका हाताने पकडण्याचा प्रयत्न, त्यानंतर दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल इथे पकडला गेला. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीन वरती आपण पाहू शकता. चांगला झेल इथे लखन गागडेची खेळी संपवण्यासाठी अशा प्रकारचा झेल पकडणं गरजेचं होतं आणि तो झेल पकडला कुणी, अर्थातच मुडशिंगीच्या फिरकीच्या जादूगराने पकडलाय. सूरज आलेत गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. षटक क्रमांक 4 मध्ये सूरजला आपण पाहतोय. 3 षटकांच्या अखेरीस 34 धावा डाव फलकावरती. आता मात्र चौथ्या षटकाची जबाबदारी इथे सूरज वरती दिली जाते. आदित्य आलेत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. आदित्यला पाहतो आपण नवीन बॅटर. हो, वळवलाय बॉल, टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला काटा बदललाय. जबरदस्त चेंडू इथे पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. पहिला चेंडू अतिशय वेगात आणि त्याचबरोबर बाहेरच्या दिशेला वळण घेतला आणि त्यामुळेच आपण पाहिलं तर फलंदाजाला देखील अडचण निर्माण झाली. चांगला चेंडू हाताला गेलाय. धावसंख्या 34 आकड्यावरती. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड स्ट्रोक एक्झिक्यूट केला. प्रोटेक्शन आहे डीप मध्ये. सिंगल धाव पुन्हा एकदा कंप्लीट झाले आणि या सिंगलच्या मदतीने
धावसंख्येचं टोटल मात्र आता पुढे सरसावतंय. धावसंख्या 35 या आकड्यावरती. 35 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पस्तीस आकड्यावरती धावफलक आता जाऊन पोहोचतंय. यस, क्षेत्ररक्षणामध्ये आता बदल केला जातो. लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन गोलंदाजी करणाऱ्या टीमला डोकेदुखी. आडवा बाटने ऑन साइडला टर्न केलं जात आहे. प्रोटेक्शन 2 क्षेत्ररक्षक डीप मधून येत आहेत आणि इथे क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालंय. धावा वाचवल्यात. सिंगलला डबल मध्ये तोपर्यंत कन्वर्ट केलं जात. 2 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला आपण पाहतोय आणि या 2 धावांच्या मदतीने धावफलक 37 आकड्यावरती. 37 धावा धावफलकावरती. 37 ऑन द बोर्ड. निश्चितच आपण पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं डीपच्या क्षेत्ररक्षकाकडून. त्यामुळे धावफलक देखील आता मात्र फक्त आणि फक्त 2 धावाने पुढे जाईल. अर्थातच आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 37 या आकड्यावरती. यस, मोठा फटका घेण्याचा प्रयत्न इथे देखील आपण पाहिलं तर स्विंग अँड मिस डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता इथे होत असताना पाहायला मिळते. चांगला चेंडू हाताला गेला. टप्पा पडल्यानंतर थोडासा एक्स्ट्रा बाउन्स अतिरिक्त उसळी घेतली. सदतीस आकड्यावरती धावसंख्या 37 ऑन दी बोर्ड. षटक क्रमांक 4 सध्याच्या घडीला चालू आहे. निश्चितच विचार केला तर ती धावगती पहिल्या 2 षटकामध्ये राखली होती. ती धावगती आता राखता येत नाही. फटका बसला. पाठीमागे चाललाय. शॉर्ट टर्नचा क्षेत्ररक्षक येतोय. 1 धाव धावफलकावरती आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र पुढे सरसावतंय. धावसंख्या जाऊन पोहोचते अर्थातच 38 या आकड्यावरती. 38 ऑन द बोर्ड. आता पुन्हा एकदा लेफ्ट हँड बॅटर ऑन स्ट्राईक आलाय. त्यामुळे क्षेत्ररक्षण देखील आता पुन्हा एकदा हलवलं जात आहे. निश्चितच 38 धावा धावफलकावरती. 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे. हो, वळवला बॉल. टप्पा पडल्यानंतर थोडासा वळण जरूर घेतलंय मात्र पंचांचा इशारा. दोन्ही हात समांतर. धाव आले अवांतर. मिस्टर एक्स्ट्राजने धावफलक मात्र पुढे सरसावत आहे. धावसंख्येचं टोटल आता मात्र पुढे सरसावत आहे. 39 आकड्यावरती धावसंख्या. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. यावाज देखील आपण पाहिलं तर नो बॉलचा इशारा आलाय पंचांचा. नो प्लस यस, नो बॉल आलाय. नोच्या स्वरूपात इथे एक्स्ट्रा डाव म्हणजेच काय तर येणारा चेंडू हा फ्री हिटचा असणार आहे. येणारा फ्री हिटचा बॉल असणार आहे. यस, हा चेंडू ह्या चेंडूवरती निश्चितच आपण पाहिलं तर विकेट आली आहे. फ्री हिटच्या बॉल वरती विकेट आली आहे. प्रदीपचा केस संपलाय. धक्का क्रमांक 2 इथे बसलाय. प्रदीप बॅक टू दी पवेलियन. चार षटकांच्या अखेरीस 40 धावा धावफलकावरती. नवीन बॅटर संजय आलेत बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. संजयला आपण पाहतो आणि गोलंदाजीच्या ट्रॅक वरती षटक क्रमांक 5 हाताळण्याची जबाबदारी. 40 धावा धावफलकावरती षटक क्रमांक 5 ची जबाबदारी इथे दिली जाते. अर्थातच कृष्णात मेकेरे, सोनू मेकेरे यांच्या खांद्यावरती षटक क्रमांक 5 ची जबाबदारी दिली जाते.
अगदी आपण पाहिलं तर गडबुड शिंगेचा फिरकीचा जादूगर म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं. पळवण्याची क्षमता आहे, दोन्ही बाजूला गोलंदाजी करण्याची क्षमता, झापूक झुपूक गोलंदाजी करण्याची क्षमता या गोलंदाजाकडे आहे. यावेळेस देखील आपण पाहिलं तर वळण घेतलं आणि त्यानंतर तो एक्स्ट्रा बाउन्स देखील पाहायला मिळाला. टर्न आणि बाउन्स, त्यामुळे फलंदाजाला बीट केलं. पाय हल्ले नव्हते, फुटवर्कची गरज होती. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न आणि इथे दूर गोलंदाजाने काढलाय. डॉट बॉल आलाय, धावसंख्या मात्र रोखल्या. फ्लाइट दिली, रिव्हर्सचा फटका, स्विच केला आणि त्यानंतर थेट पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा किती मिळत आहेत हे देखील पाहणं गरजेचं आहे. यस, षटकार आलाय. 6 धावा धाव फलकावरती. रिव्हर्सचा फटका, स्विच हिटचा फटका आणि या फटक्यामध्ये यश आला आणि या षटकाराने धावसंख्या आता मात्र पुढे सरसावती आहे. 46 आकड्यावरती धावफलक. स्विच हिटचा फटका, रिव्हर्सचा फटका आपल्या स्क्रीनवरती पाहू शकताय. आणि त्यानंतर जर पाहिला तर हा षटकार इथे आला, मोठा धमाका केला, बिग ब्लास्ट इथे मैदानाच्या आतमध्ये आदित्यच्या बॅटमधून आलाय. गरज होती, या फटक्याची गरज होती आणि तो फटका इथे आलाय. ती आपण पाहिलं तर पहिल्या काही षटकामध्ये जी आक्रमकता दाखवली गेली ती आक्रमकता अखेरच्या षटकांमध्ये दिसत नव्हती. मिडल ओव्हर्स मध्ये पूर्णपणे संत गतीने संघ चालला होता, मात्र आता अखेरची 2 षटकं शिल्लक आहेत आणि या 2 षटकामध्ये मॅक्सिमाइज करण्याचा प्रयत्न, ती आक्रमकता दाखवण्याचा प्रयत्न फलंदाजांचा पाहायला मिळतोय. शफलून खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस देखील आपण पाहिलं तर थोडासा लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल, त्यामुळेच पराग देशमुख सरांचा इशारा, इट्स व्हाईट बॉल. व्हाईटच्या मदतीने धावसंख्येचं टोटल अर्थातच आता वधारलं जात आहे. धावफलक जाऊन पोहोचते ती म्हणजेच 47 आकड्यावरती. 47 ऑन दी बोर्ड. 47वा धावफलकावरती. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, विकेट किपर आले द्रविम देसाई, चुकी झाली, कॅच ड्रॉप झाली आहे, झेल सोडला गेला. निश्चितच आपण पाहिलं तर एक सुप्पा झेल इथे सोडला जातोय आणि त्याचबरोबर एक सिंगल धाव धावफलकावरती आणि या सिंगल धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता मात्र पुढे सरसावतंय. धावसंख्या जाऊन पोहोचते अर्थातच 48 आकड्यावरती. 48 ऑन दी बोर्ड. फुलटॉस, पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका, खाली क्षेत्र निवडलंय, इथे देखील धावा मिळतात त्या पूर्णपणे 4. संजयच्या पाठमधून हा वार, चौकार. लॉफ्ट केलाय, लॉंग ऑन आलाय, चेंडूच्या खाली विकेट, परतावं लागतंय माघारी, विकेट आली आहे. चौकाराचं प्रत्युत्तर दिलंय संजय, बॅक टू दी पवेलियन. बबलू आलेत नवीन बॅटर इथे मैदानाच्या आतमध्ये. इनॅट नंबर 5, 5व्या क्रमांकावरती बबलूला आपण पाहतोय. निश्चितच पाहिलं तर 52 या आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 52 ऑन दी बोर्ड. फ्लाइट दिले, फटका पुन्हा एकदा फसलाय, संधी विकेटची आहे, क्षेत्ररक्षक झेल खाली आणि इथे कॅच ड्रॉप झाली आहे. झेल सोडलाय, झेल सोडला, कम्युनिकेशन खराब झालाय. निश्चितच कॉलिंगची गरज होती आणि इथे आपण पाहिलं तर आज झेल सोडला आणि त्याचबरोबर 2 धावा देखील पळून पूर्ण झाल्या. षटक क्रमांक 5चा खेळ संपला. धावसंख्या 54 या आकड्यावरती. 5 षटकांच्या अखेरीस 54 धावा फलकावरती.
ब्रवीम देसाई आलेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. 54 धावा धावफलकावरती. 54 54 या आकड्यावरती धावसंख्या. यस ब्रवीम देसाई आलेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. चला वेग घ्यायचा, खूप वेळ घेतला जातोय. फास्ट क्रिकेट खेळूया. 54 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 6 ब्रवीम देसाई. इन ऍक्शन. पहिला बॉल. पहिल्या बॉल वरती बिग 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 हिट. सिक्सर. पहिल्या चेंडूवरती आक्रमकता दाखवली आहे. अगदी आपण पाहिलं तर थोडासा ओव्हर पिच होता. फ्रंट लेग बाजूला काढला, साईडला केला आणि त्यानंतर जागा बनवली स्वतःसाठी हा स्ट्रोक एक्झिक्यूट करण्यासाठी आणि तो स्ट्रोक एक्झिक्यूट केला. 6 धाव्यांची मोहर इथे लगावल्या. धावासंख्येचं टोटल निश्चितच 60 या आकड्यावरती. 60 ऑन दी बोर्ड. 60 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहेत. आदित्यच्या बॅटमधून षटकार आलाय. चेंज ऑफ पेस. आता गती परिवर्तन पाहायला मिळालंय. वळवलाय बॉल. टप्पा पडल्यानंतर थोडासा काटा बदललाय आणि त्यामुळे द्विधा मनस्थितीमध्ये टाकलंय. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. उलटाच बॉल होता. या बाजूस देखील आपण पाहिलं तर मोठ्या फटक्याचा प्रयत्न जरूर झाला. एक सिंगल धाव धावफलकावरती आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल अर्थातच आता जाऊन पोहोचतंय ते म्हणजे 61 या आकड्यावरती. 61 ऑन दी बोर्ड. 61 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला आपण पाहू शकतोय. 3 चेंडू मैदानाच्या आतमध्ये अजूनही शिल्लक आहे. षटक क्रमांक 6 सध्याच्या घडीला प्रगतीपथावरती आहे. 6व्या षटकाचा खेळ चालू आहे. लॉफ्ट केलाय. ऑन साइडला हवाई हल्ला ब्रवीम देसाईच्या विरोधात आलाय. आणखीन एक मोठा धमाका षटकार. यस इरादा केला पक्का. बॉलवर लावलाय 6 धावेचा शिक्का. दे धक्का आणि घे छक्का. जबरदस्त फटका इथे पाहायला मिळालाय. षटकारांची मोहर. धावसंख्या आता मात्र 67 आकड्यावरती. एक चांगली धावसंख्या उभारली गेली. स्टार्ट चांगला मिळाला. त्यानंतर मिडल ओव्हर्स मध्ये तो संयम पाहायला मिळाला आणि त्यानंतर अखेरच्या षटकांमध्ये आक्रमकता फलंदाजाची पाहायला मिळाली. पुन्हा एकदा लॉंग ऑफ. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येतोय. कॅच ड्रॉप झाली आहे. राहुल गिरुले चुकी झाले आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. 2 धावा धावफलकावरती आणि लगेचच तिसरी धाव देखील आली आहे का. यस 3 धावा धावफलकावरती आणि या 3 धावांच्या मदतीने धावफलक 70 या आकड्यावरती. लॉफ्ट केलाय. ऑन साइडला स्लॉप पर आहे. आउट ऑफ द प्लॉट. धावा मिळतात पूर्णपणे 6. आदित्यच्या पाठमधून षटकार. आदित्यचा कॅमिओ आवडला असेल तर टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. 230च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली आहे. 10 चेंडू आणि 23 धावांची खेळी. आदित्यच्या पाठमधून आता 6 षटकांमध्ये बनवल्या गेल्या 76 धावा जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 36 चेंडू आणि 77 धावांची.
सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे. क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्यायचं आहे आणि आपले 2 बॅट्समन लवकरात लवकर ग्राउंडमध्ये पाठवायचे आहेत. पहिल्या मॅचचे विनर टॉस बॉस जवळ यायचं आहे. SP11 यांचे कर्णधार. उत्तरार्धाच्या खेळाकडे वळतोय. अगदी आपण पाहिलं तर सलामीची जोडी आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. रवीम देसाई मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. अर्थातच आपण पाहिलं तर एक विस्फोटक फलंदाज म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं मान फ्रॉम गडबूड शिंगी अर्थातच रवीम देसाई आले बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. अनुपला आपण पाहतोय नॉन स्ट्रायकिंग एन वरती. ब्रवीम आणि अनुपची जोडी सध्याच्या घडीला पाहायला मिळते. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती लखन गागडे षटक क्रमांक पहिलं हाताळण्याची जबाबदारी दिली जाते. 36 मध्ये 77 धावा बनवायचे आणि आता जबाबदारी पूर्णपणे आपण पाहिलं तर ब्रवीम देसाई आणि अनुपच्या खांद्यावरती असणार आहे. चांगला स्टार्ट देणं गरजेचं आहे या मॅच मध्ये. आपण विचार केला तर चांगली सुरुवात देणं गरजेचं आहे या मॅच मध्ये. छत्तीस चेंडू आणि या 36 चेंडू मध्ये आवश्यकता इथून पुढे 77 धावांची असणार आहे. 36 मध्ये 77 धावा बनवायच्या आहेत. गोलंदाजी मार्क वरती लखन गागडेला आपण पाहतोय. सामन्याला सुरुवात होती. पंचांचा इशारा येईल. अर्थातच रन चेस आपण पाहणार आहोत. 36 मध्ये 77 बनवायचे आहेत. एक मोठं आव्हान आहे. मात्र या स्पर्धेमध्ये 82 धावा देखील बनवल्या गेल्या आहेत. पहिला बॉल बागफुटला गेले. अपर कट खराब चेंडू होता आणि त्यावरती दाखवले आक्रमकता. धावा मिळतात त्याच्यावर. ब्रवीम देसाईच्या पाठपद्धत पहिल्या बॉल वरती स्वागत करणारा चौकार. जबरदस्त फटका पाहायला मिळाला. निश्चितच आपण पाहिलं तर उसळी होती, बाउन्स होता, बागफुटला गेले, अपरकट केला, हवेमध्ये केला, पॉइंटच्या डोक्यावरून हा फटका केला. फक्त आणि फक्त 30 यार्ड सर्कलला भेदलं आणि ते 4 धावांची मोहर धावसंख्येला मात्र श्री गणेशा खातं उघडलंय चौकारांनीशी.
ब्रव्यम देसाईचं देखील आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर संघाचं देखील शिवस्वराज्य स्पोर्ट्स संघाचं देखील खातं इथे उघडलं. सुरुवात होणं गरजेचं आहे, पाया भक्कम असणं गरजेचं आहे. या मॅच मध्ये जर मोठी इमारत आपल्याला बांधायची तर पाया भक्कम करणं गरजेचं आहे आणि त्याला सुरुवात इथे झाली. पहिला बॉल वरती चौकारांनीशी आपली आक्रमकता आपली मनशा इथे साफ केले ब्रव्यम देसाईने. फुटला गेले पुन्हा एकदा स्क्वेअर कटचा फटका डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. सिंगल आता कंप्लीट झालं, दुसरीचा कॉल दिलाय, थांबवलं गेलं एका धावेवरती इथे मात्र थांबवलं जात आहे. स्ट्राईक रोटेट झाली 5 या आकड्यावरती धावसंख्या. सिंगल धावफलकावरती 5 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला आपण पाहतोय. निश्चितच षटक क्रमांक पहिलं हे पॉवर प्लेचं आहे. आपण विचार केला तर या पॉवर प्लेच्या षटकामध्ये फील्ड रिस्ट्रिक्शन आहे. 2 क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईन वरती तैनात आहेत, त्यामुळे फायदा फलंदाज घेत असताना निश्चितच पाहायला मिळतील. मात्र गोलंदाजीच्या ट्रॅक वरती हुकमाचा एका संघाचा पीके फायटर संघाचा आहे, म्हणजेच काय तर कुठेतरी कठीण आहे. धावा बनवणं सोपं नाहीये त्याच्या विरोधामध्ये. टप्प्याचा बॉल हुक केलाय, धावा इथे बुक केल्या जातील का? यस, निश्चितच 2 धावा फक्त आणि फक्त धावफलकावरती डिक्लेअरच्या स्वरूपात 2 धावा आणि या 2 धावेच्या मदतीने धावफलक आता 7 या आकड्यावरती 7 ऑन दी बोर्ड. 7 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आडवा बाट नाही, यामध्ये देखील ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न दरम्यान आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक येत आहेत. डॉट बॉल निर्धाव चेंडूचे सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. सिंगल टेबल देखील महत्वाच्या राहणार आहेत. निश्चितच आपण पाहिलं तर चौकार षटकारांची गरज आहेच, त्याचबरोबर सिंगल डबल एकेरी दुहेरी धावा देखील महत्वाच्या असणार आहेत या मॅच मध्ये. स्लॉट मध्ये इन टू द आर्क आणि त्यानंतर थेट पाठवलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतात 4. अनुपचा बाटपदू चौकार. अकरा या आकड्यावरती धावसंख्या 11 ऑन दी बोर्ड. षटक क्रमांक पहिलं इथे संपलं. 11 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकाच्या अखेरीस 11 या आकड्यावरती धावसंख्या. सचिन आलेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. षटक क्रमांक 2 हाताळण्याची जबाबदारी इथे दिली जाते सचिनच्या खांद्यावरती. 30 चेंडू आणि 66 ची आवश्यकता या मॅच मध्ये. 30 मध्ये 66 अजूनही बनवायचे आहेत. समीकरण थोडस सोपं आहे, मात्र विचार केला तर ते आक्रमकता दाखवावी लागणार आहे. या मैदानाचा भौगोलिक विचार केला तर धावा या मैदानावरती बनवल्या जातात. बॅटिंग फ्रेंडली विकेट आहे. फुटला गेले, स्क्वेअर कटचा फटका, प्रोटेक्शन डीप मधून येत आहे. सिंगल कंप्लीट झाली आहे, दुसरीचा कॉल दिलाय, फंबल झाले, चुकी झाली आहे. क्षेत्ररक्षण खराब, धावा मिळतात 4. आलाय ब्रव्यम देसाईच्या पाठमधून आणखीन एक ब्रँडेड स्ट्रोक चौकार. पंधरा या आकड्यावरती धावसंख्या 15 ऑन दी बोर्ड. बागफुटला जात असताना हा स्क्वेअर कटचा फटका पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षण तिथे खराब झालं. 4 धाब्यांची मोहर खराब क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती पाहायला मिळाली. 29 मध्ये 62 ची आवश्यकता. लॉफ्ट केलाय ऑन साइडला, पॉवर प्लेचा वापर, पॉवरफुल स्ट्रोक.
प्रवीण देसाईच्या बॅटमधून आणखीन एक ब्रँडेड स्ट्रोक चौकार. गरज आहे अशा प्रकारच्या फटक्यांची गरज आहे. निश्चितच आपण पाहिलं तर प्रवीण देसाई यांच्या खेळण्याची शैली देखील अशाच प्रकारची आहे. सुरुवातीला पॉवर प्लेच्या षटकामध्ये चौकार असेल, सिंगल डबल असेल, धावा शोधतात आणि त्यानंतर षटकाराकडे वळतात. निश्चितच ही ओळख आहे. 19 धावा आतापर्यंत धावफलकावरती, 19 ऑन दी बोर्ड. यस 19 आकड्यावरती धावसंख्या, 19 ऑन दी बोर्ड. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. 19 धावा आपण पाहतोय. फुडला गेलाय फटका, पुन्हा एकदा चांगला केला गेलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्र निवडलंय. धावा मिळतात त्या पूर्णपणे 4. प्रवीण देसाईचा आणखीन एक वार चौकार. चांगला फटका पाहायला मिळाला. यावेळेस देखील आउटसाइड दी ऑप्शन फलंदाजाच्या रीच पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, अँगल बनवण्याचा प्रयत्न आणि यावरती देखील त्या विडचा फायदा उचलला. रूम होती त्या रूमचा फायदा इथे उचलला आणि 4 धाब्यांची मोहर लगावली गेली आणि या चौकारांशी धावसंख्येचं टोटल आता 23 आकड्यावरती जाऊन पोहोचताय. महागडं राहिलं हे दुसरं षटक, इथे महागडं ठरतंय. रिव्हर्सचा प्रयत्न, स्विच हिटचा प्रयत्न, गरज होती का या फटक्याची असा प्रश्न आता पुन्हा एकदा नक्की विचारला जाईल. कारण सरळ बॅटने धावा येत होत्या. रिव्हर्सचा फटका गरज होती का? निश्चितच आपण पाहिलं तर डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली मैदानाच्या आतपर्यंत. ती पाहिलं तर आतापर्यंत षटकार आल्या नाही. या चौकारांच्या मदतीने या धावा गोळा केल्या गेल्या आहेत. निश्चितच फलंदाजांचं कौतुक करावं लागेल. पॉवर प्लेचं षटक आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये नवीन बॉल आहे आणि या नवीन बॉलला जुना करण्याचा प्रयत्न देखील पाठमू इथे फलंदाजाच्या माध्यमातून केली जाते. लोअर फुल टॉस स्वीप केलाय. आणखीन एक चौकार आला. प्रवीण देसाईचा आणखीन एक जबरदस्त वार. धावा मिळतात त्या 4 चौकार. फुल टॉस बॉल आणि या फुल टॉस बॉल वरती स्वीप केला आणि त्यावरती हा फटका इथे पाहायला मिळाला. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला प्रवीण देसाईच्या बॅटमधून आणि त्यानंतर चौकारांची मोहर लगावले आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच 27 या आकड्यावरती या षटकामध्ये आतापर्यंत 16 धावा बनवल्या गेल्या. 2 षटकांचा खेळ इथे संपलाय. 27 धावा धावफलकावरती. 2 षटकांच्या अखेरीस जिंकण्यासाठी आवश्यकता 12.50च्या सरासरीने बनवायच्यात 50 धावा. 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 24 मध्ये 50ची आवश्यकता आहे. आकाश आले गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. षटक क्रमांक 3 हाताळण्याची जबाबदारी इथे आकाशच्या कानावरती निश्चितच दिली जाते. पहिली 2 षटक 27 धावांची आणि आता मात्र तिसऱ्या षटकामध्ये विश्वास इथे आकाशवरती दाखवला. सत्तावीस या आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. आकाश आलेत 24 मध्ये 50ची आवश्यकता या मॅच मध्ये. 24 चेंडू आणि 50 धावांची गरज इथून पुढे असणार आहे. फुडला गेले पुन्हा एकदा अपरकटचा फटका. दिशा दिली जाते. टाइम केलाय. फटका चांगला केलाय आणि त्यामुळेच बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर धावा मिळतात त्या पूर्णपणे 4. आलाय अनुपच्या पाठमधून चौकार. एकतीस आकड्यावरती धावसंख्या 31 ऑन दी बोर्ड. चौकार आलाय. चांगला फटका पाहायला मिळालाय. निश्चितच आपण पाहिलं तर चौकाराने इथे धावा गोळा केल्या जातात. आपण विचार करतो मोठी धावसंख्या बनवायची तर षटकारांची गरज असते. मात्र इथे दाखवलंय सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये केलं जात आहे. यावेळेस निश्चितच डाऊन द लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल. पंच परेश देशमुख सरांचा इशारा. इट्स व्हाईट बॉल. व्हाईटच्या स्वरूपात
ही एक्स्ट्रा धावा आणि या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 32 या आकड्यावरती 32 ऑन दी बोर्ड. निश्चितच आपण पाहिलं तर 32 धावा धावफलकावरती आतापर्यंत लगावल्या गेल्यात. आवश्यकता अजूनही 45 धावांची इथून पुढे असणार आहे. अजूनही 45 धावा बनवायच्या आहेत. 23 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 23 मध्ये 45 समीकरण. फटका फसलाय, पाठची कडा, संधी विकेटची आहे. झेल पकडला, एक सोप्पा झेल, फ्री होम डिलिव्हरी. धक्का क्रमांक पहिला, विकेट नंबर 1. अनु बॅक टू द पवेलियन. विनायक आलेत बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. विनायक नंबर 3 विनायकला आपण पाहतोय. फटका फसलाय, संधी विकेटची आहे आणि इथे क्षेत्ररक्षक येत आहे चेंडूच्या खाली. बॅक टू बॅकच्या विकेट. दुसरा धक्का इथे बसलाय. विनायक आला पावले माघारी. तू चल मैं आया. विनायक बाद. उमेश आलेत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. उमेशला आपण पाहतोय बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. 21 मध्ये 45 ची आवश्यकता आहे. दुसऱ्या बाजूने ब्रवीम देसाईला 7 देणं गरजेचं आहे, कारण त्याच्या बॅटमधून धावा आल्यात 8 चेंडू आणि 21 धावांची खेळी आतापर्यंत ब्रवीमच्या बॅटमधून आले. उमेशला आता मात्र त्याची 7 देणं गरजेचं आहे. निश्चितच आपण पाहिलं तर या मॅच मध्ये आता थोडासा पिछाडीवरती आला, कारण बॅक टू बॅकच्या विकेट मिळाल्या आहेत गोलंदाजी करणाऱ्या टीमला, अर्थातच पीके फायटर संघाला. हॅट्रिकची संधी असणार आहे. या स्पर्धेची दुसरी हॅट्रिक मिळवण्याची संधी आता मात्र आकाशकडे असणार आहे. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न, स्वीपचा फटका घेण्याचा प्रयत्न, सरळ चालला विकेट किपरच्या सेफ हँड्स मध्ये. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता इथे होत असताना पाहायला मिळते. मात्र 20 मध्ये आवश्यकता 45 धावांची या मॅच मध्ये असणार आहे. 20 चेंडू आणि या 20 चेंडू मध्ये 45 धावांची गरज, म्हणजेच काय तर समीकरण थोडस बदललंय, कठीण झालंय. आता मात्र शिवस्वराज्य स्पोर्ट्स संघासाठी कुठेतरी अखेरच्या काही षटकांमध्ये गोलंदाजी करत असताना चुका केल्या. मनगडाच्या साह्याने ऑन साइडला टर्न केला, डीप मध्ये प्रोटेक्शन, सिंगल कंप्लीट झाले. सिंगलला इथे डबल मध्ये कन्वर्ट केलं जात नाहीये. स्ट्राईक ठेवले ब्रवीम देसाई यांनी स्वतःकडे. या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता मात्र पुढे सरसावत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते अर्थातच 33 आकड्यावरती. 33 ऑन दी बोर्ड. 33 धावा फलकावरती. ब्रवीम देसाई आपण विचार केला तर या वर्षीच्या हंगामामध्ये सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये थोडेसे आउट ऑफ फॉर्म होते, बॅटमधून धावा येत नव्हत्या. त्यानंतर विकी चषकाच्या फायनल मॅच मध्ये त्या धावा आल्या, 3 षटकार, तिथे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला. आणि तिथून पुन्हा एकदा ज्या ब्रवीम देसाईला ओळखलं जातं तो ब्रवीम देसाई पुन्हा एकदा
सातत्याने संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळालाय. यावेळेस देखील फटका पहा, लाजवाब स्ट्रोक इथे आलाय. रवीमचा आणखीन एक वार, धावा मिळतात त्याच्यावर, आणखीन एक चौकार. षटक क्रमांक 3 चा खेळ संपलाय. 37 धावा धाव फलकावरती. 3 षटकांच्या अखेरीस जिंकण्यासाठी आवश्यकता 18 चेंडू आणि 40 धावांची. 18 मध्ये इथून पुढे 40 ची गरज. संजय आले षटक क्रमांक 4 मध्ये गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. संजय यांना आपण पाहतो बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये. 18 मध्ये आवश्यकता 40 धावांची आहे. जितके जास्त चेंडू रवीम देसाई घेतील तितकं समीकरण शिवस्वराज्य स्पोर्ट्स संघासाठी सोपं पाहायला मिळेल. मात्र इथे विकेट आली आहे. आणखीन एक धक्का बसलाय. तिसरी विकेट. उमेशचा केस संपलाय. बॅक टू बॅकच्या विकेट. उमेश बॅक टू दी पवेलियन. यस, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुदाम दाखवत असताना पाहायला मिळतात. सुदाम यांना आपण पाहतोय बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये. 17 मध्ये 40 ची आवश्यकता आहे. 17 चेंडू आणि 40 धावांची गरज इथून पुढे या मॅच मध्ये असणार आहे. जबाबदारी प्रत्येक खेळाडूच्या खांद्यावरती आल्या. निश्चितच आपण उल्लेख करत होतो रवीम देसाई वरती जबाबदारी असणार आहे. मात्र समीकरण जितकं कठीण होत जाईल तितकं जबाबदारी प्रत्येक खेळाडूवरची वाढत जाणार आहे. कारण हा सामना महत्वाचा आहे. जरूर लीग पद्धतीचे सामना, मात्र पहिला सामना पहिला विजय एक वेगळा आत्मविश्वास देऊन जातोय. आणि इथे फटका चांगला केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. सिंगल आता कंप्लीट झाले. एका धावेवरती ते समाधानी मात्र राहावं लागतंय. या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र पुढे सरसावत आहे. 38 आकड्यावरती धावसंख्या. 16 मध्ये 39 ची गरज अजूनही आहे. निश्चितच आपण पाहिलं तर रवीम देसाई बॅटिंग चांगली झाली आहे. 9 चेंडू आणि 25 धावा. एक हाती खिंड एका एंड वरून लढवत असताना पाहायला मिळतात. आपल्या संघासाठी लढवय्या म्हणून आज पाहायला मिळाला. मात्र आता अजूनही सामना संपलेला नाहीये. फिनिश करायचं या मॅचला. स्विंग अँड मिस. वळवल्या बॉलला थोडासा गतीमध्ये परिवर्तन देखील पाहायला मिळालंय. टप्पा पडल्यानंतर तो एक्स्ट्रा बाउन्स. त्यामुळेच आपण पाहिलं तर फलंदाजाची अडचण वाढली. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता इथे होत असताना पाहायला मिळते. चांगला चेंडू हाताळला गेला. 15 मध्ये 39 ची गरज आहे. पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस. बॅकफुटला गेले. बॉटम हँडचा वापर. धावा मिळतात 6. आला रवीमच्या पाठमधून आता या इनिंगचा पहिला षटकार.
यस 44 आकड्यावरती धावसंख्या 44 ऑन दी बोर्ड. 14 मध्ये 33 आवश्यकता. लॉफ केलाय ऑन साइडला. आणखीन एक मोठा धमाका. ये दिल मांगे मोर बॅक टू बॅकचा दुसरा ब्रव्हिमच्या बॅटमधून षटकार. ऑवेस देखील ऑन साइडला चेंडू होता, खराब चेंडू आणि त्यावरती इथे देखील आक्रमकता पाहायला मिळाली आणि बॅक टू बॅकचा हा दुसरा षटकार ब्रव्हिम देसाईच्या पाठमधून आला आणि या षटकाराच्या मदतीने अर्धशतक संघाचं इथे पूर्ण झालंय जिंकण्यासाठी. 13 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता अजूनही या मॅच मध्ये आहे. यस निश्चितच 50 धावा धावफलकावरती आतापर्यंत लगावल्या गेल्यात. म्हटलं जातं ना, सुरुवात किती लहान आहे हे महत्वाचं नाहीये, ध्येय किती मोठं आहे हे महत्वाचं आहे. आणि छोट्या पावलांनीच मोठे प्रवास होतात. जिद्द असेल तर नशीबही मार्ग बदलताना इथे जिद्द मैदानाच्या आतमध्ये ब्रव्हिम दाखवतोय. सफल झाले, ऑन साइडला टर्न केलाय, मिस टाइम स्ट्रोक, फटका फसलाय. संधी विकेटची, या मॅचची गोल्डन विकेट. ब्रव्हिम देसाईचा केस संपलाय. 2 षटकारांचं प्रत्युत्तर दिलंय. आता आलं मोठा मासा गळायला लागलाय, मोठी विकेट आली आहे. ब्रव्हिम देसाई बॅक टू दी पवेलियन. यस SP11 कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायचं टॉस कॉमर्स कक्षामध्ये. यापैकी जो संघ विजेता होईल त्यामध्ये आपली लढत खेळली जाईल. SP11 कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायचं. यस ओके. तिसरा सामना आपण पाहणार आहोत. या 2 संघांपैकी विजयी संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये पहिला सामन्याचा विजयी संघ अर्थातच SP11 चा संघ. या 2 संघांमध्ये बाटल तिसऱ्या सामन्यामध्ये रंगेल. नवीन बॅटर कृष्णात मेकेरे आलेत बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. 12 मध्ये 27 ची आवश्यकता. लखन गागडे या महत्वाच्या षटकामध्ये अर्थातच 5व्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. बारा चेंडू आणि 27 ची आवश्यकता. लखन गागडे आलेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. संघाचा हुकमाचा एक्का आता आला सध्याच्या घडीला. मात्र दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर सुदामला आपण पाहतोय स्ट्राइक इन वरती. कट करण्याचा प्रयत्न यावेळेस देखील आपण पाहिलं तर दूरवरून फटका घेण्याचा प्रयत्न. पंचांकडे व्हाईटची अपील केली. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. चला एक एक रिव्ह्यू प्रत्येक संघासाठी असणार आहे. 50 या आकड्यावरती धावसंख्या. यावेळेस देखील कट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर वाईट साठी विचारपूस केली जाते आणि आता चर्चा केली जाते. चर्चा करणं गरजेचं आहे. निश्चितच नॉन स्ट्राइकिंग एन वरून गेले, चर्चा केल्या. म्हटलं जातं ना, सुबह की चाय और बड़े लोगों की राय रहनी चाहिए आणि ती चर्चा इथे केली जाते मैदानाच्या आतपर्यंत. सुदाम आहेत. 2 चेंडू इथे खराबरित्या खेळण्याचा प्रयत्न केलाय. चांगल्या प्रकारे हाताला दूर ठेवलाय फलंदाजापासून. लॉफ केलाय, फटका फसलाय, मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक प्रदीप चेंडूच्या खाली मात्र दूर राहिले आहेत. कॅच ड्रॉप झाली आहे. सिंगलला इथे डबल मध्ये कन्वर्ट केलं जात आहे. 2 धावा धाव फलकावरती आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र पुढे सरसावत आहे. धावसंख्या आता 52 या आकड्यावरती. 9 चेंडू आणि 25 आवश्यकता या मॅच मध्ये. जरूर झेल सोडला गेला. मात्र एक चांगली गोष्ट म्हणजे
चेंडूला तिथे स्टॉप केलं, जास्त धावा खर्च झाल्या नाहीयेत आणि त्यामुळेच फक्त आणि फक्त 2 धावा ऍड होतील. ऑन साइडला लेफ्ट केलाय, फटका फसलाय, क्षेत्ररक्षकाकडून चुकी झाली, मात्र इथे बॅकअप चांगलं पाहायला मिळते. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय. तिसरीचा कॉल परतले तिसऱ्या धावेसाठी आणि तिसरी धाव देखील पूर्णत्वास आली. 3 धावा फलकावरती आणि या 3 धावांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र आता पुढे सरसावतोय. 3 धावा फलकावरती, 3 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचते त्यातच 55 या आकड्यावरती. 8 मध्ये 22 ची आवश्यकता आहे. 8 चेंडू आणि 22 धावांची गरज इथून पुढे या मॅच मध्ये असणार आहे. 8 मध्ये 22 ची आवश्यकता आहे. निश्चितच हा सामना महत्वाचा आहे. यस, रिटायर्ड आउटच्या स्वरूपात माघारी परतलेत. नवीन बॅटर परेश कासोटे आलेत बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. 55 या आकड्यावरती 5 विकेट आकड्यांचा खेळ स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतोय. 8 मध्ये 22 आवश्यकता आहे. 4.4 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिस चाललाय सरळ विकेट किपरच्या. आता डॉट बॉल येतोय आणि या डॉट बॉलने दबाव आता पुन्हा एकदा ट्रान्सफर केलाय शिवस्वराज्य स्पोर्ट्स संघावरती, कारण आता समीकरण बदललंय. जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि 22 ची आवश्यकता आहे. 7 मध्ये 22 ची आवश्यकता या मॅच मध्ये असणार आहे. निश्चितच या चेंडूवरती एक मोठा प्रहार, पुन्हा एकदा मॅच मध्ये सुस्थितीमध्ये शिवस्वराज्य स्पोर्ट्स संघ, मात्र इथे डॉट बॉल पूर्णपणे बॅकफुट वरती जाईल. ऑन साइडला टर्न केलाय, कृष्णात मेकिरेच्या पाठमधून हवाई हल्ला, आकाशाला बुक्की मारणारा हा षटकार आलाय. 61 या आकड्यावरती धावसंख्या, 61 ऑन दी बोर्ड. 61 धावा फलकावरती. जिंकण्यासाठी आता 6 चेंडू 16 ची आवश्यकता आहे. पहा ऑन साइडला हा फटका केला आणि त्यानंतरची रिॲक्शन देखील कृष्णाच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळते. षटकार आला आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या 61 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 6 मध्ये 16 ची आवश्यकता आहे. या षटकाराने निश्चितच कृष्णातने देखील सांगितलंय, गाव शहर में इराके में कोई टक्कर देऊ नका आणि कृष्णात मेकिरेला कुणी हलक्यात घेऊ नका, कारण एक षटकार आला आणि आता समीकरण पूर्णपणे बदललंय. जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 16 ची आवश्यकता आहे. 6 मध्ये 16 ची गरज. अखेरचं षटक कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. हे महत्वाचं षटक आणि या महत्वाच्या षटकामध्ये अशोक पाहायला मिळतात गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. 6व्या षटकामध्ये शेवटचे 6 चेंडू घेऊन अशोक गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. येस, गोलंदाजीच्या ट्रॅक वरती अशोक आले. 6 मध्ये इथून पुढे 16 ची आवश्यकता असणार आहे. सामनाचं चित्र आपण पाहिलं तर धुलाईमान स्थितीमध्ये हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 6 चेंडू आणि 16 ची गरज. ऑन साइडला घेण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नव्हता. पंचांकडे अपील मात्र केली आहे. यस, बॅट आणि बॉलचा संपर्क होता नव्हता यासाठी अपील केली जाते.
एक पंच या, एक पंच कोणीतरी. नॉट आउटचा इशारा आला. तर माना इथे डॉट बॉल येतो. एक निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपरी होत असताना पाहायला मिळते. 5 चेंडू आणि 16ची आवश्यकता. यस 5 चेंडू आणि 16ची आवश्यकता आहे. हा चेंडू अगदी आपण पाहिलं तर यस द्विधामाने स्थितीमध्ये टाकणारा होता. इथे डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. 5 चेंडू आणि 16ची गरज. स्ट्राईक एंडवरती परेश कासोडे पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू अतिशय चांगल्या प्रकारे डिलिव्हर्ड केला. पहिला चेंडूवरती धाव आलेली नाहीये, म्हणजेच काय तो दबाव आता शिफ्ट केला. लो फुल टॉस स्वीप केलाय. फटका चांगला खेळलाय. धावा मिळतात त्या पूर्णपणे 4. परेश कासोडेच्या बॅट पडून आला. ब्रँडेड स्ट्रोक चौकार. जबरदस्त फटका इथे पाहायला मिळालाय. चांगला फटका परेश कासोडेच्या बॅटमधून शफल झाले. त्यानंतर फुल टॉस बॉल होता. दिशा दिली आणि त्याची दशा खराब केली जाते. 4 धावा धाव फलकावरती. म्हटलं जाताना लोकांच्या संख्येपेक्षा स्वतःवरचा विश्वास मोठा ठेवा, कारण टाळ्या शेवटी त्यांनाच मिळतात जे थांबत नाहीत. आता या मॅच मध्ये थांबून चालणार नाहीये, कारण आता समीकरण आपण पाहिलं तर 4 चेंडू आणि 12चा आपल्याला पाहायला मिळते. 4 मध्ये 12ची आवश्यकता आहे. निश्चितच हा सामना महत्वाचा. या सामन्यामध्ये जर विचार केला तर विजय मिळवला तर एक पाऊल आणखीन पुढे सुपर 4च्या दिशेने वाटचाल करता येईल. मात्र इथून पराभूत झाले तर पुढचे दोन्ही सामने हे महत्वाचे असतील. 4 मध्ये 12ची आवश्यकता आहे. निश्चितच एक चौकार आला परेशच्या बॅटमधून. 4 चेंडू आणि 12 धावांची गरज. मात्र दबाव दोन्ही संघांवरती पाहायला मिळतो. दुलाईमान स्थितीमध्ये सामना आहे. निश्चितच या अगोदरच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती जो षटकार आला तिथून मोमेंटम शिफ्ट पुन्हा एकदा फलंदाजाच्या बाजूने झालं. स्विंग अँड मिस. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नव्हता. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत होत असताना पाहायला मिळते. यस सोनू मैकिरे स्ट्राईक घेणं गरजेचं होतं का हेच सांगितलं जातंय डगआउट मधून देखील, कारण एक षटकार आलाय. आत्मविश्वास त्यांच्याकडे देखील आहे. ऑन साइडला टर्न केलाय. फटका चांगला खेळलाय. धावा मिळतात त्या पूर्णपणे 6. परेश कासोडेच्या बॅट पदू आलाय. मोठा धमाका षटकार.
फटका पहा स्लॉट पर ऑन साइडला. इट्स आउट ऑफ द प्लॉट. मोठा धमाका पाहायला मिळाला आणि त्यानंतरच सेलिब्रेशन पाहायला मिळतं, हे चित्र पाहायला मिळतं, ही रिॲक्शन पाहायला मिळते. आता समीकरण बदललंय. 2 चेंडू आणि 6 ची आवश्यकता आहे. संघर्षाचा प्रत्येक दिवस तुमची ताकद वाढवत असतो आणि वेळ आल्यावर यश तुमचं नाव मोठ्याने घेत असतं. आणि आता यश कोणत्या संघाला मिळणार? 2 मध्ये 6 ची आवश्यकता आहे. सुरुवात छोटी असली तरी ध्येय काय मोठं ठेवायचं असतं आणि ते ध्येय मोठं ठेवलं फक्त आणि फक्त जिंकण्याचं ध्येय दोन्ही संघांनी बाळगलंय. आणि या मॅच मध्ये जबरदस्त लढत एकमेकांना टक्कर देत असताना पाहायला मिळतात. समीकरण आता बदललंय. 2 चेंडू आणि 6 ची आवश्यकता आहे. आता कानमंत्र देण्याची गरज पडली कारण परेशच्या बॅट मधून षटकार आलाय आणि आता समीकरण पूर्णपणे बदललंय. 2 मध्ये 6 ची गरज. हे 2 चेंडू निर्णायक आहेत. या 2 चेंडूंवरती सामन्याचं उत्तर लपलंय. सामना जर बरोबरीमध्ये सुटला तर काय, टाय झाली तर काय, असा प्रश्न प्रेक्षकांना पडलाय. चला आयोजन कमिटी याचं उत्तर देखील येऊ द्या. सामना जर बरोबरीमध्ये सुटला तर काय. कुलातला बॉल सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पॉइंटचा क्षेत्ररक्षक सिंगल आता कंप्लीट झाले एका धावेवरती. इथे समाधानी राहावं लागतंय. शेवटचा एक बॉल, 5 ची आवश्यकता आहे. जबरदस्त सामना इथे पाहायला मिळतोय. काटेकी टक्कर दोन्ही संघांमध्ये. हाय व्होल्टेज ड्रामा. आजच्या दुसऱ्या दिवसातला दुसरा सामना. अतिशय रोमांचक रोमहर्षक सामना आता पाहायला मिळतोय. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. या निर्णायक चेंडूवरती चौका ठोकला तर सुपर ओव्हर पाहायला मिळेल. सामना जर बरोबरीमध्ये सुटला तर सुपर ओव्हर आणि जर या चेंडूवरती षटकार आला किंवा 5 धावा बनवल्या गेल्या तर विजय निश्चित केला जाईल शिवस्वराज्य स्पोर्ट्स संघाकडून. मात्र इथे एक चांगला चेंडू आणि निश्चितच पीके फायटर संघ फाईट बॅक करेल या मॅच मध्ये. शेवटचा एक बॉल, 5 ची आवश्यकता आहे. सामना आवडलाय का? टाळ्यांचा गजर या सामन्यासाठी होऊन जाऊ द्या. जबरदस्त लढत पाहायला मिळते. शेवटच्या चेंडू पर्यंत हा सामना आता जाऊन पोहोचलाय. हृदयाची धडधड वाढले, हृदयाचे ठोके आता वाढले कारण आता एका चेंडूवरती 5 धावा. हा एक चेंडू अस्तित्व टिकवणारा असणारा हा एक चेंडू निर्णायक आहे. 5 धावा बनवायच्या, बनवल्या तर विजय, 4 बनवल्या तर सुपर ओव्हर आणि जर 4 पेक्षा कमी बनवल्या तर पीके फायटर संघ या सामन्यावरती शिक्कामोर्तब करेल. एक चेंडू आणि 5 ची आवश्यकता आहे. कोण जिंकणार हा सामना? शिवस्वराज्य स्पोर्ट्स की पीके फायटर, पीके फायटर की शिवस्वराज्य स्पोर्ट. शेवटचा एक बॉल, कृष्णात मेकिरे स्ट्रायकिंग एंड वरती एक षटकार आलाय. आत्मविश्वास आहे. शेवटचा बॉल ऑन साइडला टर्न केलं जातं. प्रोटेक्शन डीप परे क्षेत्ररक्षण. हो काय झालं, काय झालंय इथे मैदानाच्या आतमध्ये. सामना बरोबरीमध्ये सुटलाय, चौकार आलाय. म्हणजेच काय तर आता या स्पर्धेची पहिली सुपर ओव्हर पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेतली पहिली सुपर ओव्हर शिवस्वराज्य स्पोर्ट्स संघाच्या विरोधामध्ये पीके फायटर्सचा संघ. यास चुकी झाली क्षेत्ररक्षणामध्ये, इथे चुकी झाली आहे. एक महत्वाच्या क्षणी क्षेत्ररक्षण खराब झाला आणि इथे 4 धावा आल्या आणि त्या 4 धावा कुठेतरी शिवस्वराज्य स्पोर्ट्स संघाच्या खात्यामध्ये गेल्या आणि तशाच इथे आपण पाहिलं तर सुपर ओव्हर झाली आहे. ऍक्शन रिप्ले पाहायला मिळतो आणि त्यानंतरची ही रिॲक्शन पहा. ही रिॲक्शन सर्व काही सांगून जाते की हा किती महत्वाचा चौकार होता, किती महत्वाच्या या 4 धावा होत्या. आता मात्र सुपर ओव्हर मध्ये हा सामना जाऊन पोहोचलाय. चला लगेचच बॅटर्स पाठवायचे, 2 फलंदाज सलामीचे पाठवायचे. चला लगेचच सलामीचे बॅटर्स येऊन द्या. लगेचच सुपर ओव्हरला देखील सुरुवात केली जाईल. आपण शिवस्वराज्य चला बॅटर्स पाठवायचे. प्रवीण देसाई सलामीचे बॅटर्स येऊ द्या. चला पीके फायटर्स लखन गागडे आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. लखन गागडे चला आपल्याला विनंती, आपण लगेचच आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या.
अमित पाटील कोण आहे? अमित पाटील तुमच्याकडे कमेंट बघा किती आल्या आहेत. अमित पाटील ना ओव्हर द्या, अमित पाटील ना ओव्हर द्या. मला वाटतं हा गणेश लवटे असेल, यस सलामीची जोडी आता बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. ब्रवीम देसाई आणि त्याच्या साथीने आपण पाहतो अर्थातच विनायक बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालेत. लखन गागडे या सुपर ओव्हर मध्ये गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेची सुपर ओव्हर, पहिली सुपर ओव्हर, एकदा जोरदार टाळ्या दोन्ही संघांसाठी होऊन जाऊ द्या. जबरदस्त सामना आणि आता मात्र या स्पर्धेची पहिली सुपर ओव्हर गोलंदाजीच्या ट्रॅक वरती लखन गागडे आपल्याला पाहायला मिळतात. समोर ब्रवीम देसाई. निश्चितच आपण पाहिलं तर बॅटिंग चांगली राहिली या मॅच मध्ये. पहिला बॉल ऑन साइडला टर्न केलं जात आहे, प्रोटेक्शन आहे, डीप परे सिंगल आता कंप्लीट झालाय. दुसरीचा कॉल दिलाय का? थांबवला गेलाय. दुसऱ्या धावेच्या प्रयत्न तिथे रोखलाय. एक धाव फलकावरती आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र आता पुढे सरसावतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते अर्थातच एक या आकड्यावरती. श्री गणेशा झालाय, अकाउंट ओपन झालाय. पहिली धाव फलकावरती या सुपर ओव्हरच्या सामन्यामध्ये पाहायला मिळते. लॉफ्ट केलाय ऑन साइडला, स्क्वेअर लेगला, मस्तकावरती दशक. धावा मिळतात त्याच्यावर. विनायक मानेच्या पाठमधून आलाय चौकार. जबरदस्त फटका पाहायला मिळाला. निश्चितच थोडासा पाठीमागे केला हाफ ट्रॅकर हाताला, त्यावरती ही आक्रमकता पाहायला मिळाली आणि तिथे क्षेत्ररक्षण देखील होते. त्यांना बीट करत असताना, हुलकावणी देत असताना इथे चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच 5 या आकड्यावरती. 5 ऑन दी बोर्ड. 5 धावा फलकावरती सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहेत. ओहो, मोठा फटका घेण्याचा प्रयत्न इथे मात्र आपण पाहिलं तर ओहो, काय करताय? चुकी झाली आहे. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? रनआउटच्या स्वरूपात कोणता खेळाडू बाद होणार? रनआउटच्या स्वरूपात निश्चितच विनायक माने यांची खेळी संपली. विकेट आली आहे. धक्का क्रमांक पहिला इथे बसला. विनायक बॅक टू दी पवेलियन. नवीन बॅटर अनुप आलेत बॅटिंग साठी मैदानाच्या आतपरे. अनुपला आपण पाहतोय सध्याच्या घडीला मैदानाच्या आतपरे. निश्चितच आपण पाहिलं तर 5 आकड्यावरती धावसंख्या. लॉफ्ट केलाय डाऊन दी ग्राउंड. धावा मिळतात त्या 6. समोरच्या दिशेने ठोकलाय एक मोठा धमाका षटकार. 11 या आकड्यावरती धावसंख्या. अनुप आले आणि आल्या इथे मोठ्या फटक्याची गरज होती. तो मोठा फटका आलाय. षटकाराने धावसंख्या आता 11 या आकड्यावरती. ओव्हर पिच केला, स्लॉट मध्ये केला, समोरच्या दिशेने फटका इथे पाहायला मिळाला आणि 6 धाव्यांची मोहर लगावली जाते. अर्थातच आपण पाहिलं तर 11 या आकड्यावरती धावसंख्या. 2 चेंडू अजूनही मैदानाच्या आतपर्यंत शिल्लक आहेत.
खोलातला बॉल यावेळेस देखील आपण पाहिलं तर खोलवर टप्प्याचा बॉल पाहायला मिळाला. एक सिंगल धाव फलकावरती आणि या सिंगलच्या मदतीने 12 या आकड्यावरती धावसंख्या 12 ऑन दी बोर्ड. 12 धावा फलकावरती. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे या शेवटच्या बॉलवरती. मोठा फटका म्हणजेच काय तर प्रतिस्पर्धी संघाला पूर्णपणे बॅकफुटवरती ढकललं जाईल. शेवटच्या बॉलवरती सोडलेला चौकार आता आठवेल ती केलेली चुकी आता या मॅच मध्ये आठवायला सुरुवात झाली, कारण आता हा सामना सुपर ओव्हर मध्ये पोहोचलाय आणि शिवस्वराज्य स्पोर्ट्स संघाने आतापर्यंत चांगल्या धावा बनवल्यात. डाऊन दी ग्राउंड इन टू द आर्क अँड इट्स आउट ऑफ द पार्क. बिग 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 हिट सिक्सर. शेवटच्या बॉलवरती षटकार म्हणजेच का आता जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि या 6 चेंडू मध्ये तब्बल 19 धावांची आवश्यकता आहे. 6 मध्ये 19 धावा सुपर ओव्हरचा थरार आणि या सुपर ओव्हरच्या थरारामध्ये बनवायच्या 19 धावा 6 चेंडू मध्ये. चला या शिवस्वराज्य स्पोर्ट्स चला या आपण मैदानाच्या आतपर्यंत. शिवस्वराज्य स्पोर्ट्स चला आपण यायचं लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा. यस मैदानाच्या आतमध्ये जाताना आणि येताना एका लाईन मध्ये जायचं याची नोंद घ्यायची. जेव्हा जेव्हा मैदानाच्या आतपर्यंत जाल तेव्हा तेव्हा लाईन मध्ये जायचं आणि जेव्हा जेव्हा बाहेर याल तेव्हा देखील लाईन मध्ये यायचं याची नोंद सर्व संघांनी घ्यायची. लखन गागडे आणि आदित्यची जोडी आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 6 चेंडू आणि 19 आवश्यकता आहे. 6 मध्ये इथून पुढे 19 धावा बनवायच्या आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती फिरकीचा जादूगर मान फ्रॉम गडमुरशिंगी अर्थातच कृष्णात मैकिरी आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिला अर्थातच हे सुपर ओव्हरचे 6 चेंडू घेऊन गोलंदाजीच्या ट्रॅकवरती कृष्णात मैकिरीला आपण पाहतोय. 6 मध्ये 19 आवश्यकता आहे. बॅटिंग चांगली झाली होती. सुपर ओव्हरच्या मॅच मध्ये तब्बल 18 धावा बनवल्या गेल्या. 19 आवश्यकता आहे. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. लखन गागडे स्ट्राईक एंड वरती आता जबाबदारी पूर्णपणे असणाऱ्या या खेळाडूच्या खांद्यावरती. पहिला बॉल फटका फसलाय. विकेट महत्वाची आहे. क्षेत्ररक्षक नाही आहेत. खाली क्षेत्रामध्ये बॉल पडतोय. वॅकन्सी एरिया सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलाय. 2 धावा पूर्ण झाल्या. 2 धावांवरती ते समाधानी राहावं लागतंय. दोन धावा फलकावरती आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येला मात्र श्री गणेशा 5 मध्ये 17ची आवश्यकता. 5 चेंडू आणि इथून पुढे
बनवायच्या अर्थातच 17 धावा. निश्चितच आपण पाहिलं तर या मॅच मध्ये आक्रमकता दाखवण्याची वेळ आली आहे. पीके फायटर संघाला फाईट बॅक करायचा. आडवा बॅट नाही, यावेळेस ऑन साइडला टर्न केलं जात आहे. प्रोटेक्शन डीप पण आलंय, सिंगल कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल दिला मात्र थांबवलं जातं. एका धावेवरती इथे थांबवलंय म्हणजेच काय तर 3 धावा फलकावरती जिंकण्यासाठी 4 मध्ये 16 ची आवश्यकता आहे. 4 चेंडू आणि 16 धावांची गरज. सामन्याचं चित्र बदललंय. निश्चितच 2 चेंडू 1 चेंडू आणि 5 धावांची गरज असताना तो शोधलेला चौकार कुठेतरी पाहिलं तर या मॅच मध्ये पीके फायटर संघाला दूर घेऊन गेला. अजूनही सामना जरूर संपलेला नाहीये. 4 चेंडू आणि 16 ची आवश्यकता. जेव्हा सगळं काही संपून गेल्यासारखं वाटतं तेव्हा तीच खरी वेळ असते नवीन सुरुवात करण्याची. आणि इथे नवीन सुरुवात आता इथे फलंदाजांना करायची, कारण प्रतिस्पर्धी संघ आक्रमक होतोय. शफल खेळण्याचा प्रयत्न, बोटांची जादू, गती काढले चेंडूवरची, पाठीमागे चाललाय क्षेत्ररक्षक, येईल तोपर्यंत ही 22च्या स्वरूपात एक सिंगल धाव. आणि या सिंगल धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच 4 या आकड्यावरती. 3 चेंडू आणि 15 ची आवश्यकता आहे. 3 मध्ये 15 ची गरज म्हणजेच काय तर समीकरणाचा विचार केला तर प्रत्येक चेंडूवरती मोठे प्रहार, 2 षटकार आणि 1 चौकार किंवा 3 मोठे फटके 3 षटकार या मॅच मध्ये गरजेचे आहे. 3 मध्ये 15 ची आवश्यकता. पहिल्या इनिंगचा विचार केला तर 3 चेंडू मध्ये 5 धावा होता. नंतर ती आक्रमकता फलंदाजाने दाखवली, मात्र अशा प्रकारची कामगिरी आता करायची. 3 मध्ये 15 ची आवश्यकता आहे. बॅकफुटला गेले, आडवा बॅटने मिस टाइम स्ट्रोक, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि पकडला झेल. संपला लखन गागडेचा खेळ. विकेट आले आणि आता सामन्याचं चित्र स्पष्ट झालंय. जिंकण्यासाठी 2 चेंडू 15 ची आवश्यकता आहे. यस, इथे मात्र आपण पाहिलं तर डॉट बॉल येतोय आणि या डॉट बॉलच्या मदतीने सामन्याचं चित्र आता बदललंय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत झाल्या. यस, निश्चितच आपण पाहिलं तर समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड फटका, धावा मिळतात त्या 4. विजय झालाय निश्चित. अर्थातच शिवस्वराज्य स्पोर्ट्स संघाने विजय मिळवलाय आणि ते चेहऱ्यावरती स्मित हास्य राहुल गिरोले सरांचं पाहायला मिळते, कारण संघ मालक आहेत आणि विजय निश्चित झाला. अखेर सुपर ओव्हरच्या सामन्यामध्ये इथे विजय मिळवलाय. आणि त्याचबरोबर यानंतरचा होणारा सामना SP11 संघाच्या विरोधामध्ये शिवस्वराज्य स्पोर्ट्स संघ, या 2 संघांमध्ये बॅटल.